बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात युद्धासंबंधीच्या काही बातम्यांनी। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये निदर्शनं ही वाढलेली आहेत। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये हजारोंच्या संख्येनं निदर्शक हे रस्त्यावरती उतरलेत। नो किंग्स रॅलीद्वारे ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासकीय धोरणांचा निषेध हा व्यक्त करण्यात येतोय। अमेरिकेतल्या 3000 शहरांमध्ये सध्या नो किंग्स रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर 3000 शहरांमध्ये 70 ते 80 लाख लोकांचा या निदर्शनामध्ये सहभाग असल्याचं दिसतंय। फिलाडेल्फिया, अटलांटा, डल्लास आणि सॅन दिएगोमध्ये ही निदर्शनं सध्या करण्यात येत आहेत। लंडन, तेल अविव आणि स्कॉटलंडमध्ये देखील ट्रम्प यांच्या विरोधामध्ये निदर्शनं ही सध्या करण्यात येत आहेत आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। No kings is because of फिलाडेल्फियामध्ये नागरिकांची निदर्शनं ही सध्या सुरू आहेत। वॉशिंग्टनमध्ये देखील ट्रम्प यांच्या विरोधामध्ये नागरिक रस्त्यावरती उतरलेत। तर तिकडे न्यूयॉर्कमध्ये देखील ट्रम्प यांच्या विरोधामध्ये लाखो लोक रस्त्यावरती उतरलेत। बोस्टनमध्ये देखील अशीच स्थिती आहे। अभूतपूर्व असा नो किंग्स रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि सगळंच शिकागो हे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये सध्या रस्त्यावरती उतरल्याचं दिसतंय। आणि न्यूयॉर्कमधली ही सध्या दृश्य आपण पाहतोय। लाखोंच्या संख्येनं लोक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। ट्रम्प यांच्या विरोधामध्ये ही निदर्शनं सुरू आहेत। सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधामधली आपली भूमिका मांडलेली आहे। महिनाभर लोटलेला आहे, मात्र युद्ध हे अद्यापही सुरूच आहे आणि त्यानंतर आता ट्रम्प यांच्या भूमिकेविरोधामध्ये ही निदर्शनं मोठ्या प्रमाणावरती करण्यात येत आहेत। बोस्टनमधली ही दृश्य आपण पाहतोय। नो किंग्स या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झालेले आहेत आणि ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जोरदार अशी निदर्शनं सुरू आहेत। बोस्टनमधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। नो किंग्स अशा मोठ्या प्रमाणावरती घोषणा या निदर्शकांकडून करण्यात येत आहेत। शिकागोमध्ये देखील अशाच पद्धतीची दृश्य सध्या दिसतात आणि ही दृश्य आहेत बोस्टनमधली। वेगवेगळ्या शहरांमध्ये लाखोच्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ट्रम्प यांच्या भूमिकेचा निषेध या निदर्शनांच्या आंदोलनाच्या माध्यमामधून केला जातोय। तर शिकागोमधली ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। शिकागोमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती लोक रस्त्यावरती उतरलेत आणि ट्रम्प यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ही निदर्शनं केली जात आहेत। सगळं शिकागो हे एकत्र आलेलं आहे आणि ट्रम्प यांच्या विरोधामध्ये त्यांच्या भूमिकेविरोधामध्ये निषेध व्यक्त करण्यात येतोय आणि तीच ही शिकागोमधली दृश्य आपण पाहतोय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये सातत्यानं निदर्शनं ही आता वाढल्याचं दिसतंय। न्यूयॉर्क असेल, त्याबरोबरच अमेरिकेतले इतरही 3000 जवळपास शहरं असतील, या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक हे रस्त्यावरती उतरले। तर फिलाडेल्फियामधली देखील ही दृश्य आपण पाहतोय। फिलाडेल्फियामध्ये देखील नागरिक रस्त्यावरती उतरल्याचं दिसतंय आणि निदर्शनं मोठ्या प्रमाणावरती करण्यात येत आहेत। त्यामुळे न्यूयॉर्क असेल, त्याबरोबरच फिलाडेल्फियामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ही निदर्शनं करण्यात येत आहेत। अगदी काहीच वेळापूर्वी वेगवेगळ्या देशांमधली दृश्य आपण पाहिलेली आहेत आणि त्यानंतर आता फिलाडेल्फियामधली ही दृश्य सध्या समोर येत आहेत। त्यामुळे न्यूयॉर्क, शिकागो असेल अशा प्रमुख शहरांमध्ये सातत्यानं ट्रम्प यांच्या विरोधामध्ये ही निदर्शनं वाढल्याचं दिसतंय। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात।